Audio Jungle. Audio Jungle. नागलगाव येथे किरकोळ वादातून एकाच डोक्यात लोखंडी हातोडीने केली मारहाण. युवक गंभीर जखमीय. ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. उदगीर तालुक्यातील नागलगाव येथे नामदेव नागनाथ दासरवाड हे ऑगस्ट 12 रोजी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान बाहेर रस्त्याने जात असताना धोंडीबा गुणवंतराव होन्ना आणि शंकर गुणवंतराव होन्ना या दोघांनी मागील भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करीत लाथा बुक्क्यांनी मारहाण करून डोक्यात लोखंडी हातोडीने मारून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली अशी फिर्याद नागनाथ नामदेव दासरवाड यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्यावरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात ऑगस्ट 15 रोजी कलम 1181152351235123 भारतीय न्याय संहितानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक पोलीस हेड कॉन्स्टेबल दिगंबर पडिले हे करीत आहेत. दैवशाला बालाजी वासरवाड राहणार नागलगाव. काय झालंय, काय घटना आहे नेमकं? त्यांनी क्षुल्लक कारणावरून त्यांनी कोण? धोंडराम होन्ना शंकर होन्ना क्षुल्लक कारणावरून कशावरून भांडणं काढतात आणि म्हणतात तुम्हाला अंगावरले कपडे काढून चौकामध्ये मारहाण करतो, एकाला मारतो, तुम्ही बाहेर कसं निघता ते बघा. कारण उगा क्षुल्लक कारणावरून, कारण काही नाही, दारू प्यायचं, भांडणं करायचं. तुमचं नाव सांगितलं. नागनाथ नामदेव वासरवाड. एक मिनिट हां सांगा. नागनाथ नामदेव वासरवाड. हां कुठले? नागलगाव. मग काय घटना घडली? कोण डोकं फोडले? तो होन्ना धोंडराम, शंकर होन्ना धोंडराम. काय कारण काय? त्याने बाया बरं धिंगाणा करायला रोज उठली सुटलं. मी गावात राहिलो सर, मी मंडपाचं काम करतो कर्नाटकला. काय धिंगाणा केला म्हणलं तर मला मी बाथरूमला सकाळी चालतो सर, आणि बारच्या समोर अडवून मला ऑटोमध्ये येऊन बारच्या समोर मारले सर. कशानं मारले? हातोडीनं मारले सर. एकानं हात धरला धोंडराम म्हणला, शंकर म्हणला हातोडीनं मारला. किती टाके पडलेत? 12 टाके पडले सर, 4 जागी आहे सर. सावित्रा नागनाथ वासरवाड. हां काय झालं? माझ्यासोबत धिंगाणा करतात ते शेवट्यावर करतात ते सर. कोण? धोंडराम होन्ना. पैसे दाखिना काय तुम्ही घर बांधता, तुमच्या पैसे नसतील, माझ्या पैसे ये, तुझा नवरा नाही, धारणा काही नाही, तुझ्या नवऱ्यात मारून पोते तुकडे करून टाकता, कुठे बघायला करता, असं धक्के घालणार. मग मी ह्यांना म्हणते असं करतात, मला असं म्हणतात, म्हणतात मी सहजच विचारते सर, असं काम करला म्हणजे म्हणतात तिथं बाथरूमला चालतं मारतात. काय मागणी आता? आता आम्हाला नाही सर, आता काय तर त्यांना शिक्षा द्यावा लागेल सर. काहीच नाही, मग त्यांच्या घरला जायना, त्या घरला जायना सर, आम्ही कशाला जायना. काय झाले नेमकं? काहीच नाही, तुझ्या नवऱ्यालाच मारता, तुझ्या लेकाला मारता होतं म्हणाले. असं कशासाठी? कशासाठी की काय नाही की त्यांनी उठून गेला तर आम्हाला उठून टाकले. माझ्या लेकरला घरात पाहिजे, माझं लेकरू काम करून माझ्या लेकराचे हात बघा. काय म्हणणं आहे आता तुमचं? आम्हाला यांनी न्याय द्यावा. आम्हाला आमचे लेकरं मला एवढे लहान लेकरं आहेत, कुठं सोडावं, कसं करावं, काम करणं तिथं पोट भरणं, 2 महिने घरला येणं माझं लेकरू.